बीडमध्ये आज मोर्चा निघतोय आणि काही वेळातच संभाजीराजे त्या ठिकाणी पोहोचणार आहेत. तुम्ही आज बीडच्या मोर्चात पोहोचताय, थेट इथे पोहोचला संभाजीनगरला, काय भूमिका असणार? भूमिका स्पष्ट आणि क्लिअर आहे की जो आरोपी आहे, ज्याला अजूनही सरकारच्या माध्यमातून किंवा या सिस्टमच्या माध्यमातून पकडलं नाही, त्याला पकडणं गरजेचं आहे. बिंदास फिरतोय, कुठं फिरायला देव जाणे, महाराष्ट्रात नसला दुसऱ्या राज्यात लपून ठेवलं. कोणी लपून ठेवलंय? त्यांना संरक्षण देणारे कोण आहेत? नुसतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आपण या नात्याने त्यांनी बोलले असतील, त्यांना मोका लाव, हे लाव, ते लाव बोलले असतील, पण पकडले कुठं? एक गुन्हेगारला तुम्ही पकडू शकत नाही तर मग दुसऱ्यांना न्याय काय देणार आहे? आणि म्हणून संतोष कैलासवासी संतोष देशमुखाच्या घरातल्या मंडळींना न्याय देण्यासाठी आम्ही सगळेजण बीडला निघालो. 19 दिवस उलटले, आता तपास तर सीआयडी कडे पोहोचला, तरी सीआयडीला देखील आरोपी सापडत नाही आणि सगळे आरोपी हे साधे सिंपल आहे, म्हणजे असे खूप मुख्य आरोपी याचं उत्तर त्यांनी द्यावं. त्यांना हुडकून काढायचं असं फार सोपं आहे. त्यांचे संबंधित अनेक लोक आहेत ज्यांच्याशी दररोज त्या वाल्मिकी फोनवर संपर्क करतात, का पकडू शकत नाहीत? आणि इकडे म्हणायचं आम्ही शिवाजी महाराज, शाहू महाराजांचं नाव, फुले आंबेडकर नाव हे घेतात सगळी लोक. त्या पंकजा मुंडेंच्या स्टेजवर पंकजा मुंडे म्हणतात की ह्याच्या त्या वाल्मिकीकरांचं म्हणजे सगळं हाच घडवतो. त्या धनंजय मुंडेंचं पानसो हालत नाही त्याच्याशिवाय. आणि मग आज धनंजय मुंडेंनी तुम्ही घेतलेल्या मंत्रिपदाची जबाबदारी का आणून हजर करत नाही? आता तुमची जबाबदारी नाही? बिझनेसला सगळे एकत्र, तुमचे व्यवहार सगळे एकत्र, आणि केसेस कुठली ती कारखान्याची केस सुद्धा झाली तिथं तुम्ही दोघं एकत्र. आता तुम्हाला माहित नाही तो वाल्मिक कराड कुठे बसलाय? काय म्हणायचं, मोठं मोठं म्हणायचं, जो काय जो जिनी काय मर्डर केला असेल त्याला फाशी द्या. अरे नुसतं बोलताय, पकडून आणा ना वाल्मिक कराडला. बघ, देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात पण घोषणा केली सगळ्या आरोपींना तात्काळ, पण घोषणेनंतरही सभागृहाचं अधिवेशन संपलं, मात्र अजूनही आरोपी सापडत नाही, हे सापडले जात नाही. हेच दुर्दैव आहे. ह्याचं उत्तर त्यांनीच द्यायला पाहिजे. नुसतं विधान भवनाच्या पटलावर बोलून हे काही उत्तर नाहीये. आणि त्याच्यासाठीच हा मोर्चा आहे. त्याच्या संतोष देशमुखांच्या घरातल्या कैलासवासी संतोष देशमुखांच्या घरातल्या मंडळींना न्याय देण्यासाठी उद्याचा मोर्चा आहे. आणि नुसतं मोर्चाने थांबणार नाही, ह्याचा मेसेज हा पूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे. ह्याचा मेसेज हा पूर्ण देशात जाणार आहे की आम्ही अन्याय खपवून घेणार नाही. अजित पवार गावात गेले होते, त्यांनी भेट घेतली, मात्र त्यानंतर ते म्हणाले की आता तात्काळ आरोपींना अटक करण्यात येईल, मात्र आरोपी सापडत नाही. अजित दादांनी ह्याच उत्तर द्यायला पाहिजे की तुम्ही अशा मंत्र्याला संरक्षण द्यायला लागलेलं आहे, तुम्हाला चालतंय का? त्यांचे संबंध काय ते तुम्हाला त्यांना सुद्धा माहित आहे. जाहीरपणाने सगळे बोललं जातं. काय चाललंय महाराष्ट्रात मला हेच समजून नाही. शेवटचा प्रश्न, ह्या सगळ्या प्रकरणात आरोपींना कोण वाचवतं, काय वाटतं तुम्हाला? थेट आता नावच घेतली जात नाही, संरक्षण मिळतच नाही त्याला. तो काय असं बिंदास कसं फिरू शकतो? आणि काय काय फोटो सोशल मीडियावर चाललेत, रील्स येतात, म्हणजे बंदूक धरून फायर करताना. स्वतः धनंजय मुंडेंचे सुद्धा फोटोग्राफ्स आहेत बंदूक अशी धरताना. कसं चालायला लागले? अशा लोकांना मंत्री करतात कसे? नक्कीच ते संभाजीराजेने आता ते बीडच्या दिशेने निघालेले आहेत. थोड्या तासाभरानंतर ते बीडला पोहोचतील आणि त्यानंतर आपली पुढची भूमिका देखील स्पष्ट करणार आहे. मात्र याच वेळी त्यांनी धनंजय मुंडे असतील किंवा कराड असतील यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर.